हाय, आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या थालीपीठाची रेसिपी. चला तर रेसिपी बघूया. इथं 2 कांदे घेतलेले आहे आणि दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धा. त्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि खिसून घ्यायचं आहे बारीक. कांदा पण आपल्याला इथं खिसून घ्यायचा आहे. आणि इथं बघा पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ. हे चारही पीठ आपल्याला मिक्स करायचे आहे एका ताटामध्ये. तुम्ही अजून कोणतंही पीठ घेऊ शकता याच्यात मिक्स. जेवढे पीठ असेल तेवढे पीठ घेऊ शकता. इथे हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचं वाटण बनवलेलं होतं ते टाकून घेतलं आणि भोपळा खिसलेला आणि कांदा पण खिसलेला ते टाकून घेतलं. नंतर लाल मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ चवीनुसार टाकून घेतलं. कोथिंबीर बारीक चिरलेला तोही टाकून घेतला. छान मिक्स केलं आणि याला भिजवून घेतलं थालीपीठासाठी. आपल्याला याला भिजवताना जास्त पाण्याची गरज पडत नाही, थोडं थोडं टाकूनच भिजवून घ्यायचं आहे. तर चला, हे बघा इथं पीठ भिजवलेलं आहे. एकीकडे आपण चटणीची तयारी करून घेऊ. इथं दह्याची चटणी बनवणार आहे. इथं दही काढून घेतलं आहे बाउलमध्ये. त्याच्यात चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडीशी साखर घातली आहे. त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि एका छोट्या पॅनमध्ये आपण इथं तूप टाकून घेतलं होतं. त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून घ्यायचा. थोडीशी हिरवी मिरची पण घालायची. नंतर खाली घेऊन तिच्यात शेंगदाण्याचा बारीक असा जाडसर कूट टाकून घ्यायचा आणि नंतर हे आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. ही चटणी खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा. याला छान मिक्स करून घ्यायचं. नंतर एका कपड्यावरती असं हे थालीपीठ बनवून घ्यायचं. थोडं पातळ थापून घ्यायचं याला आणि एका ताव्यावरती याला असं छान ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरच. तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या थालीपीठाचा. हे बघा, दह्याची चटणी आणि थालीपीठ हे तुम्ही डब्याला पण देऊ शकता.